मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूयात। माझं मत असं आहे की हे जे काही आरक्षण मिळालेलं आहे हे संपूर्ण समाज एकत्रितपणे ही मागणी करत होता। समाजाच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला पाहिजे, तो प्रतिसाद आम्ही दिला। यामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हे सगळ्यांचं श्रेय आहे। सरकारचं तर आहेच, पण सरकारला ज्यांनी ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केलं, तर सगळ्यांचा हिस्सा आहे की मागच्या वेळेस आरक्षण दिल्यानंतर कोर्टामध्ये ते गेलं त्यावेळेस कोर्टाने काही मुद्दे उपस्थित केले होते, ज्यात विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड घोषित करण्याचा अधिकार हा केवळ राज्य मागासवर्ग आयोगाला आहे आणि ती प्रक्रिया त्यावेळेस पूर्ण झाली नव्हती। त्यावेळेस कमिटी तयार झाली होती आणि कमिटीने दिलेला तो निर्णय होता आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने तो निर्णय मान्य केला नाही। त्यासोबत माननीय उच्च न्यायालयाने त्यावेळेस ज्या ज्या काही डेफिशियन्सीज सांगितल्या होत्या त्या आम्ही या कायद्यामध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि 50% वर ज्यावेळेस आपल्याला आरक्षण द्यावं लागतं त्यावेळी एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती काय आहे हे देखील सांगावं लागतं। त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातच ही शिफारस करताना ती परिस्थिती काय आहे हे मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या मुद्द्यांवर मागच्या वेळी माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्या सगळ्या मुद्द्यांचा नीट अभ्यास करून आणि त्याच्यावर तोडगा शोधून कायदेशीर दृष्ट्याने आपण हे या ठिकाणी केलेलं आहे। ओबीसीच्या आरक्षणाला पूर्णपणे संरक्षण देणारं कलम हे या कायद्यामध्येच टाकलेलं आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारची शंका ही योग्य नाही आहे। मुळात देशाच्या संविधानाने आरक्षण देण्याकरता जे काही निकष ठरवले आहेत, एससी आणि एसटीच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत अशा प्रकारचं जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत आरक्षणच देता येत नाही। त्यामुळे आणि ते अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाने अभ्यासाअंती त्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घोषित केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण कुठल्याही समाजामध्ये आशंका तयार करून समाज समोरासमोर आणण्याचं हे जे काम काही लोक करतायत ते अतिशय चुकीचं आहे। ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे सेफ ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणीही वाटेकरी नाही। हे आरक्षण त्याच्या बाहेरचं आरक्षण आहे आणि कायद्यातही तरतूद केली आहे की कायद्याच्या कलमाद्वारे ओबीसीचं आरक्षण हे सेफ केले। या संदर्भात गुन्हे वापस करण्याच्या संदर्भात आम्ही GR 1 महिन्यापूर्वीच काढला। त्या GRच्या अनुसार आतापर्यंत जवळजवळ माझी माहिती अशी आहे की 200 गुन्ह्यांच्या बद्दलचा निर्णय देखील झाला परत घेण्याच्या संदर्भात। 300 गुन्ह्यांच्या संदर्भातला निर्णय आता त्या ठिकाणी ती समिती करते आहे आणि 46 गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे फुटेज उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये जो GR आपण काढलेला आहे त्या GRच्या कक्षेत ते बसत नाही। बाकी सगळे गुन्हे जवळजवळ 500 गुन्हे त्यात बसत आहेत ते सगळे परत घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली।